वन नेशन वन रेशन कार्ड या योजनेतून होणाऱ्या धान्य वितरणावर असणारे रेशन धान्य दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध येत्या 1 एप्रिलपासून हटवले जाणार आहेत. तसा निर्णय केंद्र सरकारने घेतलाय. त्यामुळे आता रेशन धान्य दुकानदारांना त्यांच्या मागणीनुसार अतिरिक्त धान्य कोटा मिळवण्याचा मार्ग मोकळा झालाय. प्रधानमंत्री अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत देशातील प्राधान्य कुटुंब आणि अंत्योदय योजनेतील रेशन कार्ड धारकांना दरमहा मोफत धान्य दिलं जातं. मात्र वन नेशन वन रेशन कार्ड योजना सुरू झाल्यापासून कोणत्याही रेशन धान्य दुकानातून ग्राहकांना धान्य मिळू लागलंय. पण या नियमाची अंमलबजावणी करताना रेशन धान्य दुकानदारांना काही वेळा अपुऱ्या धान्य कोट्यामुळे मर्यादा येत होत्या. त्यामुळे धान्याचा कोटा वाढवून द्यावा अशी रेशन धान्य दुकानदारांची मागणी होती. अशा परिस्थितीत केंद्रीय अन्नधान्य पुरवठा मंत्रालयानं आज एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलाय. पोर्टेबिलिटीद्वारे धान्य वितरणावर असणारे रेशन धान्य दुकानदारांच्या कोट्याचे निर्बंध हटवण्यात आले असून दुकानदारांच्या मागणीनुसार जादा 10 ते 15% धान्य देण्याचा निर्णय आज घेण्यात आला. तसंच रेशन कार्ड धारकाला कोणत्याही रेशन धान्य दुकानातून आपलं धान्य घेण्याचा अधिकार कायम ठेवण्यात आलाय. 1 एप्रिलपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.